पुन्हा एकदा या विभागाची मंत्री म्हणून काम करण्याची मला संधी दिली। गेल्या 1.5-2 वर्षाच्या कालावधीमध्ये महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून अनेक लोककल्याणकारी योजना आम्हाला राबवता आल्या, अनेक निर्णय घेता आले आणि पुन्हा एकदा या विभागाचा पदभार आज स्वीकारत असताना राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि दादांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये अधिकाधिक या विभागाच्या अंतर्गत सकारात्मक पद्धतीने काम करण्याचा माझा प्रयत्न राहील। सरकार स्थापन झाल्यानंतर पहिला हप्ता खरं तर काल परवापासून सुरू झालेला आहे, मात्र नवीन वर्षातला पहिला हप्ता कधी येणार आहे? नाही, साधारणपणे आज आपण आचारसंहितेच्या कालावधीमध्ये जी काही डीबीटीची प्रक्रिया स्थगित झाली होती कोड ऑफ कंडक्टमुळे ती आता पुन्हा एकदा रुजू झालेली आहे। 24 तारखेपासून आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे। याच्यात 2 गोष्टी आहेत महत्त्वपूर्ण, त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच, पण आधार सीडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहेत त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया आहे ती आम्ही सुरू केलेली आहे। पहिल्यापासून 6 महिन्याचे पैसे मिळणार का? नाही, आम्ही सुरुवातीलाच ज्या वेळेला योजना जाहीर झालेली होती त्याच्यानंतर सुद्धा निकषांमध्ये एक गोष्ट जी नमूद करण्यात आलेली होती की जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या लाभार्थ्यांनी पात्र अर्ज त्यांचा दाखल केलेला आहे आणि जे अप्रूव्ड आहेत त्यांना त्या महिन्यापासूनचे त्या ठिकाणी मिळतील आणि त्याच्यानंतरचे जे आहेत ते ज्या महिन्यामध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तिथपासून निश्चितपणाने त्या महिन्याचा त्यांना लाभ हा मिळणार आहे। त्याच्यामुळे जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जे अप्रूव्ड आहेत त्यांना त्या महिन्यापासूनच मिळालेले आहेत। आत्ताही त्यांच्यापैकी जर आधार सीडिंगमुळे कोण असेल तर त्यांना जुलै ऑगस्ट पासून म्हणजे त्या ह्याच्यापासूनच लाभ मिळणार आहे। माहितीने आश्वासन दिलं होतं की जो लाडक्या बहिणींचा हप्ता आहे तो वाढवला जाईल, 21 पर्यंत जाईल, त्या संदर्भात काही नियोजन आहे, कधीपासून सुरू केलं जाईल? राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या वेळेला पहिली पत्रकार परिषद घेतली त्याच वेळेला त्यांनी त्या संदर्भातली जी महायुतीच्या सरकारची भूमिका आहे ती त्या ठिकाणी स्पष्ट केली। नवीन अर्थसंकल्पामध्ये त्या संदर्भातला योग्य तो निर्णय जो आहे तो निश्चितपणाने घेण्यात येईल आणि आता आम्ही प्राधान्याने अधिकाधिक जे डिसेंबरचे जे लाभ आहे तो त्यांच्यापर्यंत या महिन्याच्या अखेरीस कसा पोहोचेल याकडे आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत आणि जी आश्वासनं महायुतीच्या सरकारने दिलेली आहेत ती राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण करणार। आणखी 3 महिने वाट बघावी लागणार आहे का? अशा प्रकारचं एक सांगितलं जातं, चर्चा होते की हे निकष जे आहेत ते कडकपणे केले जातील, अनेक महिला यामधून गाळल्या जातील, संख्या कमी होईल, अशा प्रकारची चर्चा आहे, काय स्पष्टीकरण? ह्या ज्या सगळ्या चर्चा आहेत ते गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातून आम्हालाही ऐकायला मिळत आहेत, पण कागदोपत्रावर किंवा लेखी कुठल्याही शासन निर्णयामध्ये कुठलाही बदल निकषांमध्ये करण्यात आलेला नाहीये। अशा पद्धतीचं कुठलीही सर्क्युलर सुद्धा काढलं गेलेलं नाहीये। आम्ही त्याही वेळेला एक गोष्टीची स्पष्टता दिली होती की जी काही फेर तपासणी असेल किंवा त्या गोष्टी असतील या कंप्लेंट बेस्ड राहतील। त्याच्यामुळे आत्ताही उदाहरणार्थ आम्ही ज्या वेळेला ऑगस्ट किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या वेळेला डीबीटी केलेलं होतं, डीबीटी करत असताना काही ठिकाणी अशा कंप्लेंट झालेल्या होत्या की एकाच व्यक्तीने 19 अकाउंट्स किंवा असे काही हे करून केलेलं आहे, काही एकाच आधार कार्डवर बरेच फॉर्म्स भरले गेलेले आहेत। त्याही वेळेला त्या संदर्भातली ज्या वेळेला निदर्शनास आले त्या वेळेला ती योग्य कारवाई केलेली आहे। आत्ताही कंप्लेंट बेस ज्या वेळेला येतील तेव्हा त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि जी काही त्या संदर्भातली योग्य कारवाई आहे ती केली जाईल। राहिलेल्या महिलांना पुन्हा अर्ज करता येणार आहे का? नाही, त्या संदर्भातला अद्याप तरी निर्णय हा घेतला गेलेला नाहीये। आम्ही शेवटची अर्ज दाखल करण्याची जी मुदत आहे ती साधारणपणे 15 ऑक्टोबर पर्यंतची होती आणि बाय अँड लार्ज जर आम्ही बघितलं तर 2.5 कोटीपेक्षा जास्ती रजिस्ट्रेशन आज आमच्याकडे झालेलं आहे। म्हणजे विभाग म्हणून जो एक साधारणपणे अंदाज योजना आम्ही राबवत असताना किंवा आणताना जो एक ठेवला होता त्यानुसार रजिस्ट्रेशन जे आहे त्या ऑलमोस्ट 99% आपण त्याच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत। त्यामुळे पुढे रजिस्ट्रेशनची मुदत द्यायची नाही द्यायची हा जो सगळा निर्णय हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल। तुम्ही मंत्री तर झालेला आहात, पण आता पालकमंत्री कधीपर्यंत होणार आहे? रायगड नाही, त्या संदर्भातला योग्य जो निर्णय ते आमचे जे तिन्ही नेते आहेत ते घेतील। लाडकी बहिणीसाठी तुम्ही म्हटलं की 15 ऑक्टोबर पर्यंतचीच मुदत होती, परंतु
ज्यांची आता वय 21 झालेली आहे, जे नवीन 21 वय गाठणार आहेत, त्यांच्यासाठी काय असणार आहे? कारण त्यांना आज भरता येणार आहे लाडकी बहिणीसाठी, कशा प्रकारचं ते नियोजन? मी मगाशी माझ्या उत्तरामध्ये म्हटलं की 15 ऑक्टोबर ही ठरवलेली तारीख होती. त्याच्यानंतर 1-1.5 महिना हा आचारसंहितेच्याच कालावधीमध्ये गेलेला आहे. त्यामुळे त्या संदर्भातली तारीख वाढवून द्यायची किंवा रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं करायचं हे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरवण्यात येईल. तर आपण पाहिलेलं असेल महिला व बालविकास मंत्री लाईव्ह होते. त्यांची पत्रकार परिषदेमध्ये लाडकी बहीण योजनेबद्दल विविध बाबतीत त्यांनी चर्चा केलेली आहे. तर स्वतः महिला व बालविकास मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती विचारण्यात आलेली आहे, जी की खूप महत्त्वाची आहे. ज्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेची नवीन नोंदणी होणार का, त्यासोबत 2100 रुपयांबाबत त्यांनी स्पष्टपणे माहिती देखील दिलेली आहे. तर संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. बघा, राज्याच्या कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे यांनी महिला व बालविकास खात्याचा पदभार स्वीकारला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्वांचे आभार देखील मानले. तर स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी यावेळी म्हटलेलं आहे की यापूर्वी महिला व बालविकास विभागातून काम करता आलं, पुन्हा पदभार स्वीकारताना अधिकाधिक सकारात्मक काम करण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती त्यांनी दिली. याशिवाय त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे. तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला देखील ती पाहिलेली असेल. तर डिटेलमध्ये आपण त्यामधील महत्त्वाची माहिती आता पाहणार आहोत. बघा, डिसेंबर महिना पूर्ण होण्यापूर्वी या महिन्याचे 1500 रुपये सर्व महिलांच्या खात्यावर पाठवण्याचा प्रयत्न आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर हा 6वा हप्ता जो आहे तुम्हाला डिसेंबर महिन्यात संपण्यापूर्वीच सर्व महिलांच्या खात्यावरती पाठवला जाणार आहे. आतापर्यंत तुम्हाला या महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले आहेत की नाही, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा नक्की, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. आले असतील तुमचे आत्ताचे 1500 रुपये तर धन्यवाद म्हणून नक्की पाठवा. आलेले नसतील तर नाही म्हणून लिहून पाठवा, जेणेकरून ती देखील माहिती सर्वांना समजेल. आणि तुमचे हा महिना संपायच्या आतमध्ये हे पैसे पाठवण्याचा प्रयत्न आहे, असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्यासोबत त्यांनी सांगितलं, आचारसंहितेत डीबीटीची प्रक्रिया सुरू केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मूळ लाभार्थ्यांनाच या ठिकाणी लाभ मिळेलच, मात्र ज्यांचं आधार सीडिंग झालंय त्यांना देखील पैसे मिळतील. म्हणजे बघा, तुमचं जर या ठिकाणी आधार सीडिंग राहिलेलं असेल, तुम्ही जर या ठिकाणी डीबीटी करून ठेवलेलं होतं या मागच्या काळामध्ये, तर तुमचे पैसे देखील येणार आहेत. योजना जाहीर झाल्यानंतर जुलै-ऑगस्टमध्ये ज्यांचे पात्र अर्ज असतील त्यांना हा लाभ तर भेटणारच आहे. दुसरीकडे महिलांनी ज्या महिन्यापासून रजिस्ट्रेशन केलेले असतील त्यांना देखील त्या महिन्यापासूनचा लाभ मिळणार आहे, असं स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे बघा, जर तुम्ही अगोदरपासूनच अर्ज भरलेला आहे, तुम्हाला पैसे आलेले नव्हते, तर त्याचे पैसे काही कारणास्तव डीबीटीमुळे वगैरे भेटलेले नसतील, तर ते देखील पहिल्यापासून जुलैपासूनचे पैसे तुम्हाला जवळपास 7500 प्लस डिसेंबरचे 1500 असे सर्व पैसे भेटतील, असं त्यांनी सांगितलं. त्यासोबत ज्यांनी नवीन फॉर्म भरले होते त्यांचं देखील नवीन रजिस्ट्रेशन झालेलं आहे, त्यांचे फॉर्म अप्रूव्ह आहे, डीबीटी लिंक आहे, तर त्यांना देखील तेव्हापासून त्या महिन्यापासूनचे पैसे या ठिकाणी भेटणार आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. 2100 रुपयाबाबत निर्णय जो आहे तो घेतला जाईल, असं देखील त्यांनी सांगितलं. त्यावरती ते पुढे म्हणाल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली तेव्हाच 2100 रुपयासंदर्भात सांगितलं होतं. नव्या अर्थसंकल्पामध्ये त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असं स्वतः त्या म्हणाल्या. आता जे 1500 रुपये दिले आहेत ते डिसेंबरपर्यंत कसे पोहोचतील या संदर्भात आम्ही आता प्रयत्न करतोय, असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यासोबत महत्त्वाची माहिती दिली अजून, ती म्हणजे अर्जांची फेर तपासणी जर तक्रार आली तरच होईल. डीबीटी करत असताना तक्रार आल्या होत्या की 19 बँक अकाउंट एकाच व्यक्तीला जात आहेत पैसे, तर लाडकी बहीण योजनेच्या नवीन जी पण नोंदणी आहे त्या संदर्भात देखील निर्णय अजून घेतलेला नाही, त्या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. तर बघा, तक्रार आली तरच निकष तपासले जातील, त्या फक्त फॉर्मचे सरसकट कुठलेही निकष तपासले जाणार नाहीत, कोणत्याही अटी शर्ती बदलल्या जाणार नाहीत, असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर योजना राबवत असताना 2.5 कोटी महिलांपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट होतं, ते गाठलं गेलेलं आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत नव्या नोंदणी संदर्भात ठरवलेली तारीख होती, तारीख वाढून द्यायची की नाही हे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरवलं जाईल, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आम्ही महायुती सरकार आहोत, आधी खाते वाटप करण्याचा वेळ झाला, तर पालकमंत्र्याबाबत पुढे त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. पालकमंत्री संदर्भातला निर्णय जो आहे तो होईल, असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. तर नवीन नोंदणीबद्दल अजून निर्णय झालेला नाही, तोही निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलेलं आहे. 2100 रुपयाबद्दल देखील सांगितलेलं आहे, कुठलेही निकष बदलले जाणार नाहीत, असंही सांगितलं आहे. त्याचसोबत डिसेंबरचा हप्ता कशा पद्धतीने डिसेंबर महिना संपायच्या अगोदर पोहोचेल त्यासाठी अगोदर प्रयत्न केले जातील, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी आजच्या तारखेची महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.